झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई। 5.5 लाखांचे ड्रग्ज केले जप्त। एकाला अटक, ड्रग विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता। ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाची शहरात विक्री होत असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली। एक व्यक्ती त्याच्या घरातून अशा प्रकारची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे यांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी जळगाव शहरातील शाहू नगरात छापा घातला। सरफराज जावेद भिस्ती याच्या घरातून 53.40 ग्रॅम वजनाच्या ड्रग्जच्या 2 पुढ्या आढळून आल्या। याची किंमत सुमारे 5,34,000 इतकी आहे। पोलिसांनी ड्रग्जसह सरफराज भिस्ती याला अटक केली आहे। जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक भारत पाटील, कर्मचारी आनंद निकुंभ, प्रफुल्ल धांडे, सुनील पाटील, चंद्रकांत सोनवणे, विनय निकुंभ, उद्धव सोनवणे, अमोल पवार यांनी ही कारवाई केली। अटक केलेल्या सरफराज भिस्तीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून जळगाव शहरात ड्रग्जची आवक कुठून होते आणि कुणाला विक्री होते याबाबत पोलीस तपास करीत आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।